ज्या साडी तुम्हाला नेसायला प्रॉब्लेम होतो, ज्या हेवी साड्या असतात, ज्या साड्या प्लेट्स काढून घेतलेल्या आहे तिथपर्यंत आपली ही घडी येणार। ही घडी घालून झालेली आहे। आणि हॅलो नमस्कार, मी रुशाली। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मी रुशाली या माझ्या YouTube चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज जो व्हिडिओ मी बनवत आहे तो व्हिडिओ मी यामागेही माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही तोही व्हिडिओ नक्कीच बघितला असेल। तर 2022 मध्ये मी साडी प्री प्लेटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद तुम्ही दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून थँक्यू। आणि खूप छान कमेंट्सही आलेले आहेत। पण जो मी साडी प्री प्लेटिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम झाले आणि तशा कमेंट्सही मला आलेल्या आहेत की बॅकग्राऊंड म्युझिकमुळे मी जी काय माहिती सांगितलेली आहे ती व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचलेली नाही। तर 2023 चा आपला हा नवीन व्हिडिओ आणि जशा कमेंट्स आल्या त्या कमेंट्स मी तुमच्या स्वीकारून आजचा हा नवीन व्हिडिओ बनवत आहे की साडी प्री प्लेटिंग करून कशी ठेवायची आणि गडबडीच्या वेळेला आपण प्री प्लेटिंग साडी कशा प्रकारे नेसू शकतो। पण आजचा जो आपला साडी प्री प्लेटिंगचा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी पूर्ण डिटेल माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करीन। मागच्या व्हिडिओमध्ये मी जे काही मेजरमेंट तुम्हाला सांगितलं होतं की साडी प्री प्लेटिंग करताना जे आपण मेजरमेंट घेणार आहोत तर ते कशा प्रकारे घ्यायचं हेही बऱ्याच जणांना समजलं नव्हतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवते। तर ज्यांनी कोणी चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज मी रुशाली या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। साइडला एक बेल आयकॉन दिसेल तेही क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ नवीन अपलोड करीन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे पूर्ण डिटेल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर इथे ही मी साडी घेतलेली आहे आणि ज्या साडी तुम्हाला नेसायला प्रॉब्लेम होतो, ज्या हेवी साड्या असतात, ज्या साड्या फुलतात, तर अशा साड्या तुम्ही आधी प्री प्लेटिंग करून ठेवू शकता आणि ज्यावेळी आपल्याला कार्यक्रमांना जायचं असेल आणि गडबड असेल तेव्हा सहज तुम्ही ती साडी नेसून पटकन आवरून जाऊ शकता। तर इथं ही मी साडी घेतलेली आणि ही साडी आज मी तुम्हाला प्री प्लेटिंग करून दाखवणार आहे। तर अशा प्रकारच्या काठपदरच्या ज्या साड्यांवर इस्त्री बसू शकते अशा साड्या तुम्ही प्री प्लेटिंग करून ठेवू शकता। तर ही साडी आज मी तुम्हाला प्री प्लेटिंग करून दाखवते। त्याआधी प्री प्लेटिंग साडीसाठी कशा प्रकारे मेजरमेंट घेता येईल ते मी सांगते। आता इथं मी ही अशा प्रकारे साडी घेतलेली आहे। जो भाग आपण कमरेमध्ये टक करतो तर तो आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यावं लागणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही साडीचं मेजरमेंट घेऊ शकता। जितकी साडी तुम्हाला कमरेला घ्यावी लागेल तितकी घ्या आणि त्यामध्ये एक हात तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता अशा प्रकारे। आणि इथे तुम्हाला मेजरमेंट समजण्यासाठी तात्पुरती पिन लावून घ्यायची आहे। तर इथं मी पिन लावून घेते। इतका भाग आपल्याला मेजरमेंटसाठी कमरेसाठी लागलेला आहे। तुम्ही तुमच्या साईज नुसार कमी जास्त होऊ शकतं। आता ज्या प्रकारे मी सांगितलं की जितका भाग तुम्हाला कमरेला लागणार आहे त्यामध्ये फक्त एक वीत आपण आपल्या हाताच्या मापाने एक्स्ट्रा घेऊ शकतो आणि तिथं अशा प्रकारे पिन लावून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला पुढे निरी काढताना समजेल। प्रकारे कमरेचा भाग आपण जितका घेतलेला आहे तो सोडून द्यायचा आहे आणि तिथून पुढे आता आपण निरीसाठी जितका भाग लागणार आहोत तो मेजरमेंट करून घेणार आहोत। तर तो कशा प्रकारे घ्यायचा हे मी पुढे दाखवेन। तो कमरेचा भाग घेऊन झाल्यानंतर निरीसाठी आपल्याला किती साडी लागणार आहे हे कसं मोजायचं हे मी तुम्हाला सांगते। तर जितकी निरी आपण काढून घेणार आहोत त्याआधी आपल्याला साईड पदर काढून घ्यायचा आहे आणि ज्या प्रकारे आपण कायम रेग्युलर साडी नेसतो त्याच प्रकारे हे मेजरमेंट घ्यायचं आहे। यामध्ये नवीन असं काही नाही, पण तरी सुद्धा समजण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते। तर आता मी तात्पुरती पदर तसाच काढून घेते, पदरची लेंथ करून घेते। आता तुम्हाला जितका पदर आवडतो, जितकी लेंथ तुम्हाला आवडते त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इतका भाग मी इथं पदरसाठी सोडलेला आहे। आता जिथून आपण निरी करायला सुरुवात करणार आहोत तर तिथून निरी सुरुवात करण्याच्या आधी थोडा भाग आपल्याला एक्स्ट्रा सोडावा लागणार आहे। तर आता इथून निरी चालू करणार तर इथं आपल्याला हाताच्या साहाय्याने असं 2 वीत आपण भाग एक्स्ट्रा सोडून द्यायचा आहे आणि इथं आपण सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे जेणेकरून निरीचा जो इतका भाग येणार आहे तो आपल्याला समजू शकेल। तर अशा प्रकारे इथं मी ही पिन लावून घेतलेली आहे आणि आता आपण दोन्ही साईडला पिना लावलेल्या आहे, जिथं कमरेचा भाग घेतलेला होता तिथं आणि जिथं पदर सुरू होणार आहे तिथं। तर अशा प्रकारे हा जो काही भाग उरलेला आहे ह्याच्या आपण निरी प्लेट्स टाकून घेणार आहोत। तर ते आपल्याला कितीही तुम्ही कशा प्रकारे तुम्ही रेग्युलर साडीला निरी काढता त्या प्रकारे तुम्ही ह्या निरी करून घेऊ शकता। तर आता इथे मी निरीच्या प्लेट्स टाकून घेते।
तर जेव्हा आपण साडी नेसतो आणि चलतो तेव्हा उजव्या पायावरची निरी आपली वरती उचललेली असते, तर ती उचलू नये यासाठी आपल्याला ही साडी प्री प्लीटिंग करून ठेवताना ह्याच्या निरी ज्या आपण काढलेल्या आहेत त्या ऍडजस्ट करून घ्यायच्या आहेत. तर ह्या ज्या प्लेट्स काढून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला अर्धा इंचचा गॅप ठेवून ऍडजस्ट करून घ्यायच्या आहेत. त्या कशा प्रकारे, तर इथं बघा, तर या ज्या प्लेट्स काढून घेतलेल्या आहेत त्या ऍडजस्ट करताना आपल्याला अशा प्रकारे करायचे आहेत. जसं की मागच्या ज्या निरी असतात तिथून ज्या पुढच्या निऱ्या येणार आहेत त्या वर खाली थोड्याशा आपण खाली खाली घेत जायच्या आहेत. त्या अशा प्रकारे सर्व निऱ्या दिसल्या जातात आणि अशा जर ऍडजस्ट करून घेतल्या तर प्रत्येक निरी आपली खुलून दिसते. तर आता इथं तुम्ही बघू शकता या प्रकारे अशा निऱ्या लावून घेतल्या की ह्या अशा सर्व निऱ्या दिसून येतात. आणि आता आपल्याला पिन लावताना देखील सुरुवातीला एक पिन आपल्याला अशाच प्रकारे इथे लावून द्यायची आहे. तर ह्या ज्या निऱ्या आहेत तो इतका पोर्शन सुरुवातीचा जो भाग आहे तर आपल्याला वरती एक पिन इथं सेफ्टी पिन लावून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर मिडलला आणि त्यानंतर बॉटमला अशा 3 पिना आपल्याला इथे इस्त्री करण्यापूर्वी, साडी प्री प्लेटिंग करण्यापूर्वी या पिना अशा लावून घ्यायच्या आहेत. तर आता इथं मी ही पिन लावून घेतलेली आहे. त्याच प्रकारे आता इथं मी मिडलला ह्या ज्या निरी प्लेट्स काढलेल्या आहेत त्या व्यवस्थित सेट करत मिडलला आणि बॉटमला अशा 3 पिना लावून घेणार आहे, जेणेकरून ज्या आपण निऱ्या पाडलेल्या आहेत त्या हलणार नाहीत. तर ज्या मी निरी प्लेट्स आता टाकून घेतलेल्या आहेत तर त्याला अशा प्रकारे 3 पिनअप केलेला पिन लावून घेतलेला आहे. त्यानंतरचा जो भाग होता तो पदरसाठी आहे. तर आपल्याला पदरच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर आता इथं मी ह्या प्लेट्स टाकून घेते. इथं मी हा पदर काढून घेतलेला आहे आणि त्याला पिनअप करून घेतलेला आहे. तर जितकी लेंथ तुम्ही पदरसाठी घेणार आहे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि त्याला या प्रकारे पिनअप करून घेऊ शकता, म्हणजे ज्या आपण प्लेट्स काढलेल्या आहेत त्या सुटणार नाहीत. अशा प्रकारे पदर काढून झाल्यानंतर आपण जी निरीच्या प्लेट्स इथं तयार करून घेतलेल्या आहेत त्याला देखील पिनअप करून घेतलेला आहे. आणि हा भाग आपण जो कमरेसाठी सोडलेला आहे, तर पूर्ण साडी आपल्याला आता ही इस्त्री करून घ्यायची आहे आणि ही साडी आपण प्री प्लेटिंग करून घेतलेली आहे. तर आता प्री प्लेटिंग करून घेतलेली साडी इस्त्री करून आपण कशा प्रकारे त्याची घडी घालू शकतो आणि ही घडी आपण जी साडी घालणार आहोत तीही खूप इम्पॉर्टंट आहे. तर बऱ्याच जणांना साडी प्री प्लेटिंग केलेली घडी घालायला जमत नाही, तर ती कशा प्रकारे घालायची हे तुम्हाला डिटेल मध्ये सांगेनच. तर चला मग पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. तर आता इथं मी साडी ही इस्त्री करून घेणार आहे. तर जो भाग आपण आता ही लेंथ जी कमरेसाठी सोडलेली होती ती आपल्या साईडला ठेवायची आहे. तर ती कशा प्रकारे, तर आता पूर्ण जी साडी आपण पदर वगैरे काढून घेतलेला आहे ते या प्रकारे पुढच्या साईडला टेबलच्या सोडून द्यायचं आहे. आणि हा जो कमरेकडचा भाग आपण घेतलेला आहे तो आपल्या साईडला ठेवून द्यायचा आहे आणि आपण याला इस्त्री करून घेणार आहोत. ज्या आपण निरी प्लेट्स काढून घेतलेल्या आहेत आणि ज्याला की पिनअप करून घेतलेलं आहे ते असं व्यवस्थित टेबलवर सेट करून द्यायचं आहे. इथं मी ह्या ज्या निरी प्लेट्स काढून घेतलेल्या आहेत त्या आता आपण इस्त्री करून घेणार आहोत. घेतलेल्या होत्या त्याला इस्त्री करून घेतल्यानंतर पूर्ण साडी याच प्रकारे आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे. तर निरी प्लेट्स इस्त्री करून घेतल्यानंतर सुरुवातीला आपण जो पदरच्या प्लेट्स काढून घेतलेल्या आहेत आणि ज्याला की आपण पिनअप करून घेतलेला आहे तो भाग आपल्याला इस्त्री करून घ्यायचा आहे. तर आता मी त्याला सुरुवातीला इस्त्री करून घेते. तर इथं जी साडीची पदर काढून घेतलेल्या होत्या, पदरच्या ज्या प्लेट्स काढून घेतलेल्या आहेत त्या मी छान अशा इस्त्री करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर जो मेन भाग येतो, जो पदर काढलेला आहे तो समोरच्या साईडला या प्रकारे ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर ज्या आपण समोरच्या प्लेट्स घेणार आहोत त्या या प्रकारे टेबलवर सेट करायच्या.
थोड्या थोड्या अंतरावर प्लेट्स आपण पाडून घेतलेल्या आहेत। तुम्ही इथं बघू शकता माझ्याकडचा भाग रुंद आहे, सुरुवातीचा भाग कमी आहे आणि अशा प्लेट्स मी इथं काढून घेतलेल्या आहेत आणि त्यावर आता आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे। ती पूर्णपणे इस्त्री करून झालेली आहे। तर आता ह्या साडीची आपण प्री प्लेटिंग केलेल्या साडीची घडी कशा प्रकारे घालू शकतो हे तुम्हाला मी आता दाखवते आणि ही मी घडी घातलेली दाखवणार आहे ती तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमची साडी घडी घालण्याची पद्धत चुकणार नाही आणि तुमची घडी ही साडीची व्यवस्थित येईल आणि तशीच्या तशी ती व्यवस्थित राहील। तर ती कशा प्रकारे करायचं हे तुम्हाला मी आता दाखवते। त्यानंतर हा जो कमरेचा भाग आहे आणि ह्या ज्या आपण निरी पाडून घेतलेल्या आहेत ती साडी आता आपल्याला उलट करून ठेवायची आहे। इस्त्री केलेली जी निरी पाडलेली साइड आहे ती आपल्याला खालच्या साइडला ठेवायची आहे। मी उलट करून घेतलेली आहे, ज्या निरी प्लेट्स पाडलेल्या आहेत ते खालच्या साइडला ठेवलेले आहेत आणि हा जो कमरेकडचा भाग आपण सोडलेला होता तो मी माझ्या साइडला घेतलेला आहे, आपल्या साइडला घ्यायचा आहे आणि 2 फोल्ड करणार आहोत आपण। तर इथं मी आधी सुरुवातीला अशा प्रकारे एक घडी घालून घेते, म्हणजे जेवढा निरीचा भाग आपल्याला सोडलेला आहे त्यामध्ये जितकी घडी बसेल साधारणतः 1 किंवा 2च घडी बसतात, तर मी एक घडी टाकून घेते आणि जी परत वरची घडी येणार आहे ती त्या निरी प्लेट्स वर येणार आहे अशा प्रकारे। त्यानंतर हा भाग अलगदपणे आपल्या जवळ घ्यायचा आहे, आपल्या साइडला घ्यायचा आहे। त्यानंतर जो आपण पदर काढलेला आहे तो पुन्हा यावर फोल्ड मारायचा आहे। तर हा जो आपण पदर काढून घेतलेला आहे तो आता आपण या प्रकारे खांद्यावर ठेवू शकतो जेणेकरून तो व्यवस्थित राहील, विस्कटणार नाही यासाठी। आणि हा जो मधला भाग आपला राहतो पदरचा तो आपल्याला यावर अशी घडी टाकून घ्यायची आहे। आणि पुन्हा आपण हा जो पदरच्या ह्या ज्या प्लेट्स पाडलेल्या आहेत त्या उलट यावर अशा ठेवून द्यायच्या आहेत आणि हा जो पदर आहे तो टेबलाच्या पुढच्या साइडला आपण ठेवू शकतो। तर इथं मी हा पदर ठेवून दिलेला आहे आणि आता आपल्याला ज्या निरीचा खालचा भाग आहे तिथून फोल्ड करायचा आहे आणि हा जो कॉर्नर घेतलेला आहे तिथपर्यंत आपली ही घडी येणार आहे अशा प्रकारे। तर ही घडी आपली इथून पदरचा जो कॉर्नर येतो तिथे येते आणि तशीच या साइडची ही घडी घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथं मी ही साडी घडी घालून घेतलेली आहे आणि आता जो पदर आपण काढून घेतलेला आहे तो अशा प्रकारे पुन्हा यावर घ्यायचा आहे। तर आता आपण जी साडी घडी घालून घेतली त्यावर या प्रकारे असा हा पदरच्या ज्या प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत तर पदर या प्रकारे ठेवून दिलेला आहे आणि जो पुढे ही लेंथ पदरची आपण सोडलेली असते, जी की ही लेंथ उरलेली आहे ती आपल्याला फोल्ड मारायची आहे। तर ती या प्रकारे आपण फोल्ड करू शकतो अशा प्रकारे। अशा प्रकारे आपल्याला ही फोल्ड करून घ्यायची आहे आणि हा जो आता फोल्ड केलेला भाग आहे तो साडी आपण जी घडी घातलेली आहे त्यामध्ये अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे। प्री प्लेटिंग केलेली साडी अशा प्रकारे आपण इथं घडी घालून घेतलेली आहे, तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितला असेलच। व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये एक कमेंट अशी होती की साडीला आता मी ज्या पिना वापरलेल्या आहेत त्यामुळे साडी आपण अशी प्री प्लेटिंग करून ठेवली तर त्याला पिनांमुळे गंज पकडू शकतो आणि आपली साडी होल पडून खराब होऊ शकते। तर अशी कमेंट होती मला, तर त्यावर मी सांगेन की स्टेशनरी मध्ये आपल्याला गोल्डन कलरची पिन मिळते, या प्रकारे त्या पिना आपण वापरू शकतो। त्या पिना लवकर गंजत नाही, त्याला लवकर गंज पकडत नाही आणि राहिलाच प्रश्न खूप दिवसांचा तर ही जी मी प्री प्लेटिंग साडी दाखवलेली आहे जर तुमचा 4-5 दिवसांवर कार्यक्रम असेल आणि त्यावेळी तुम्हाला गडबड होत असेल तर 4-5 दिवसांआधी तुम्ही सहज ही साडी प्री प्लेटिंग
करून पिना लावून अशी सेट करून ठेवू शकतात. यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही किंवा लवकर गंजही लागणार नाही. आणि जर तुम्हाला तरी सुद्धा भीती वाटत असेल तर जेव्हा साडी प्री प्लेटिंग करून तयार होते तेव्हा तुम्ही अलगद ह्या पिना काढून ठेवू शकता. ज्या पिना मी इथं लावलेल्या आहेत त्या साडीच्या बाहेरच्या बाजूला आहेत, आतल्या बाजूला मी लावलेल्या नाहीत. तर जेव्हा साडी आपली प्री प्लेटिंग करून तयार होते तेव्हा तुम्ही ह्या पिना काढून ठेवू शकता. आणि साडीची जी आपण घडी मारलेली आहे, इस्त्री मारलेली आहे ती तशीच राहणार आहे, ती सुटणार नाही. जास्त दिवसांसाठी जर तुम्ही साडी ठेवणार असाल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. अदरवाईज जर तुम्ही 4-5 दिवसांसाठी 10-12 दिवसांसाठी साडी प्री प्लेटिंग करून ठेवत असाल तर त्याला गंज नाही पकडणार आणि अशा पिना तुम्ही वापरू शकता. तर तुम्ही बघू शकता इथं दोन्ही साईडनेही मी तुम्हाला दाखवते. तर हा जो निरी आपण प्लेट्स काढून घेतलेला आहे तो हा भाग आहे आणि इथं समोर आपला हा पदरचा प्लेट्स आलेले आहेत, पदरचा भाग आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही ही साडी प्री प्लेटिंग करून या प्रकारे घडी घालून तुम्ही तुमच्या कपाटमध्ये ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला कधी अडचण असेल, गडबडीत कुठे आवरून जायचं असेल तेव्हा तुम्ही ही साडी नेसून पटकन आवरून जाऊ शकता. तर अशा ज्या फुलणाऱ्या साड्या आहेत, हेवी साड्या आहेत, ते तुम्ही या प्रकारे प्री प्लेटिंग करून ठेवू शकता. आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला आणखी काही अडचणी असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या शेअर करू शकता. आणि काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये. अशा प्रकारे आज मी तुम्हाला साडी प्री प्लेटिंग करून दाखवलेली आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर पुन्हा एकदा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदात रहा.